चढणीच्या सगळ्या पायऱ्या मी सांगत चाललेलो आहे भक्तीच्या. हीच भक्ती म्हणजे सर्वार्पण किती महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. फक्त परवानगी मागणे अर्पण करणे इट इज स्टेपिंग स्टोन. सुरुवातीचा बालवर्गाचा टिंकल टिंकल लिटल स्टार. हा PhDचा अभ्यासाचं सगळं सांगत चाललो आहे. किती पुढे आहे आपलं टिंकल टिंकलच. 60 वर्षाची झाली तरी टिंकल टिंकल लिटल स्टार. अरे आपलं तेवढंच चाललं आहे. नाही अजून जमणं ती कविताच पाठ झाली नाही. ज्युनियर KG मध्ये 6व्या वर्षी ज्युनियर KG पाहिजे, ती 60व्या वर्षी ज्युनियर KG. टिंकल टिंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. चला काही नाही. यत करोपि यदश्नासि यज्जुर्होषि ददासि यत् पश्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पण. भगवद्गीता 9वा अध्याय 27वा श्लोक. यत् करोषि यदश्नासि यज्जुर्होषि ददासि यत् पश्यासि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पण. अर्थ आहे हे अर्जुना, तू जे करशील, जे भोगशील, जे हवन करशील, जे दान देशील, जे तपाचरण करशील ते सर्व मला अर्पण कर. पण आता कंडिशन कोणत्या? अधिकाराचं स्वामित्वाचं असलं न पाहिजे. तुम्ही भगवंताला मागून हट्टाने घेतलेलं नसावं. जसं स्कूटर घेतली मुलीनी आणि मुलांनी हट्टाने, ते तसं नसावं. लक्षात घ्या, सगळे प्रकार मी मागे सांगितलेत. म्हणून नंतर जे भोगशील मागून भिकाऱ्यासारखे घेतलेले नाहीत भगवंताला. अरे प्रसाद म्हणून भगवंतानी स्वतःहून जे दिलं असेल, दुःख असो सुख असो, अर्पण. तू जे करशील, जे भोगशील, जे हवन करशील, जे दान करशील, जे तपाचरण करशील ते सर्व मला अर्पण कर, सर्व अर्पण कर. जे जे काही व्यापार करीशी, माऊलींच्या ओव्या आहेत या श्लोकावर. जे जे काही व्यापार करीशी, व्यापार उद्यम, नोकऱ्या, त्यावेळेस नोकरी नसेल, नाही तर आला असेल. जे जे काही सर्विस करीशी असा शब्द आला असता. आता व्यापाराचा अर्थ इंद्रियामधून होणारे सर्व कर्मे व्यापार. व्यापार म्हणजे नुसतं बिझनेस नाही. इंद्रियातील सर्व कर्मे, लौकिक पारलौकिक आध्यात्मिक सगळे. जे जे काही व्यापार करीशी, पिक्चर पाहिला तरी तो व्यापार झाला. पायाने चालत आले तरी व्यापार झाला. का भोग हन भोगिसी, भगवंतानी भोग दिले, स्वामित्व नाही समजून, त्याच्यातला आसक्ती भाव सोडून, माझं मी सोडून जे भोग भोगायला तुम्ही घेतले ते. अथवा यज्ञ याजसी, यज्ञ हवन तप जे काही कराल, दान, नाना विधीने तुम्ही जे कराल ते मला अर्पण करा, ते मी ॲक्सेप्ट करील. ॲक्सेप्टच्या कंडिशन मागे आल्यात. भगवान कधी स्वीकार करतो त्याच्या कंडिशन मी सांगितल्या. तुम्ही दिलं म्हणजे भगवान घेतोय, खोटं आहे. ज्या पद्धतीनं पाहिजे त्याच पद्धतीनं आलं पाहिजे असं भगवान म्हणतात. ना तरी पात्र विशेष दाने, दान करा पण पात्र पाहून करा. पात्र पाहून. हे पा, दारू प्यायला पैसा पाहिजे, आम्ही दारू पिणाऱ्यांना दान करून टाकलं. दान आहे. आजकालचे पंडित भगवान शंकराचा अभिषेक करतात, पुजारी, आणि हॉटेलवर जाऊन संध्याकाळी दारू पितात. आणि आपण त्यांना दक्षिणा देतो. हे सत्पात्री दान का कुपात्री दान, पुण्य का पाप?
म्हणून दानाच्या प्रकारामध्ये मी बोललेलो आहे. कार्य देखील इतकं सत्पात्र पाहिजे, त्या दानाची महती आहे. कोणाला देत आहेत तुम्ही, त्याच्या स्टेजेस आहेत. पण ह्या ठिकाणी देवत्व प्रगट होतंय, याला दिलेलं जाणं हे सर्वश्रेष्ठ असेल. दुसरीकडे फक्त दगडांच्या मूर्तीचं मंदिर चाललेलं आहे, ते दान कनिष्ठ असू शकतं. म्हणजे लक्षात घ्या, याला पात्रता दान. ना तरी पात्र विशेष दाने, पात्र पाहून दान झालं पाहिजे. का सेवका देसी जीवने, पात्राला दान केलं ते मी स्वीकार करतो. आपल्या योगधामला दिलेलं दान हे सर्वश्रेष्ठ जगातलं अत्युच्च दान असेल, कारण इथे देव घडल्या जातो, देव प्रगट केल्या जातो. तिथे दगडाला देव मानण्यात येतं. लक्षात घ्या, एखाद्या भागवत कथेला तुम्ही काही अनुदान केलं, तिथे फक्त झोपणाऱ्या लोकांना भागवत ऐकवली जाते. ऐकवणाऱ्यांची क्वालिटी, ऐकणाऱ्यांची क्वालिटी, तिथे तुम्ही दिलेलं दान, त्याचा हिशोब वर जातो. देऊ नये असं नाही, द्यावंही लागतं लौकिका करता, पण आपल्या मनात असू द्यावं सर्वश्रेष्ठ कोणतं आहे. भगवान म्हणतो तेच दान मला द्या जे असं असेल. का सेवका देसी जीवने, सेवक आहे, नौकर आहे, त्याची परिस्थिती बरोबर नाही आहे, त्याला जीवनदान दिलंय तुम्ही. मरतोय, त्याजवळ पैसा नाही आहे, एक 10,000चा खर्च आहे, तो तुम्ही दिला, त्याला जीवनदान दिलं. ते मी ॲक्सेप्ट करील म्हणतात. भगवान काय काय ॲक्सेप्ट करतील ते सांगतात, ते मला स्वीकार आहे. तपादी साधने व्रते करिशी, तप केलंय, साधना केली तुम्ही, ते मी ॲक्सेप्ट करील. तुमचं पुण्य, देव पुण्य मागती. तुम्ही जे तप कराल, जी साधना कराल, ती भगवंताला अर्पण करा. ते म्हणतात मी त्याचा स्वीकार करतो. भगवान काही स्वीकार करत नाहीत, काही स्वीकार करत नाहीत. काय करतात ते सांगतोय. म्हणून समर्पण कशा कशाचं असावं, आणि तुम्ही कशाचंही करा, तो कोणतं घेतो हे सांगत चाललोय. ते क्रिया जात अघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करुणी करावे माझी या मोहरा. गोड आहेत. ते क्रिया जात अघवे, जे जैसे निपजेल स्वभावे. अतिशय सायंटिफिक उभी आहे, सांगत बसतो तो खूप वेळ जाईल. निपजेल शब्द आहे. तुमच्या इंद्रियामधून निपजणाऱ्या प्रत्येक क्रिया, केल्या जाणाऱ्या तर ठीक आहे, पण निपजणाऱ्या देखील. निपजेल स्वभावे. तुमचा रक्तरंग थोडासा तामी असेल, कामी असेल, एक वासना उफाळून आली आणि तुम्ही त्याचं भक्तीमध्ये रूपांतर करता आहात. काम वैराग्याकडे तुम्ही कन्व्हर्ट करतायत मूलाधार चक्रातून. ते भगवान ॲक्सेप्ट करतील. निपजेल स्वभावे. स्वभावतः तुमचं तमोगुणी रक्त असेल, रजोगुणी असेल, सत्वगुणी असेल, त्या सत्वगुण रजोगुण तमोगुणामधून नॅचरल ज्या क्रिया प्रगट होतील निसर्गतः, त्या सर्व मला अर्पण करा.